कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. अर्पितो प्रभूला सर्वच काही, अर्पितो प्रभूला सर्वच काही, त्वरेने माझ्या मनी तू राही. अर्पितो प्रभूला संसार माझा समजूनी गमतो, निषदिनी खटपट त्याची मी करीतो. तुझा मी आता जाणूनी नमितो, तुझा मी आता जाणूनी नमितो. ख्रिस्ता दयेने दीनास पायी, अर्पितो प्रभूला. बुद्धीची दिली तू माझीच वाटे, गर्वाने फुगुनी हृदय फाटे. शोकाने आता कंठ हा दाटे, शोकाने आता कंठ हा दाटे. प्रभू मी पापी किती तू साही, अर्पितो प्रभूला. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत दैनंदिन मन्नामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी रेव्हरंड अमोल भानुदास कदम. आजचा विषय आहे अद्भुत आवाज. शास्त्रभाग आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय 1 ते 11. आजचं विशेष वचन आहे आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको. प्रगटीकरण 2 अध्याय 17वं वचन. प्रिय मुला, तुमचे नैसर्गिक मन देवविषयक सखोल गोष्टी समजू शकत नाही. मी तुमची अंतःकरणे प्रकाशित करीन यासाठी की तुम्हाला गूढ गोष्टी समजू शकतील, ज्या डोळ्यांनी दिसू नयेत, कानांनी ऐकू येऊ नयेत किंवा त्या अंतःकरणात प्रवेश करू नयेत. जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांच्याकरता तयार केल्या आहेत. परंतु अशा गोष्टी तुम्हास प्रगट करतो, ज्याप्रमाणे तुमचा आत्मा तुम्हामध्ये काय वसते हे जाणतो. त्याप्रमाणे मी त्यांचा आत्मा असल्याने केवळ देवाच्या गोष्टी मलाच जाणता येतात. देवाने आपल्या वचनात जी अभिवचनं दिली आहेत त्यापैकी एकापासूनही तुम्ही वंचित होऊ नये. माझे जे खरे सेवक आहेत ते आपल्या विवतेच्याद्वारे अशा आशीर्वादाचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करणार नाहीत. तथापि माझा अभिषेक झालेले याविषयी बोलतील. 1 कोरिन्थ 2 अध्याय 9 ते 13 ही वचनं. जेव्हा माझी वाणी व कुजबुजने तुम्ही ओळखाल तेव्हा खोट्या शिक्षणाने तुम्ही सहजपणे फसविले जाणार नाही. 1 योहान 2 अध्याय 26 आणि 27वं वचन. पवित्र शास्त्राचे मनन चिंतन करण्याचा कंटाळा कधीही करू नये. या अंधकारमय जगात तोच एक मार्गदर्शक तारा आहे. 2 पेत्र 1 अध्याय 19वं वचन. विक्षिप्त अशा शिकवणीने फसवले जाऊ नका. मी देखील माझ्या स्वतःच्या अधिकाराने बोलणार नाही. पिता व पुत्र जे काही बोलतील तेच मी घेत राहीन. योहान 16 अध्याय 13वं वचन, 15 अध्याय 26वं वचन. जोपर्यंत तुमचे मन व हृदय देवाच्या वचनाने भरले नाही तोवर मी तुम्हाला कठीण समयात कशाची आठवण करून देणार. योहान 14 अध्याय 26वं वचन. मी कबुतरासारखा सौम्य आहे. मी जबरदस्तीने स्वतःहून कोणामध्ये शिरकाव करणार नाही. जोपर्यंत तुमच्या मदतीकरता तुम्ही मला निमंत्रित करीत नाही तोपर्यंत वचनांचा अभ्यास करण्यास मी तुम्हाला सहाय्य करणार नाही. स्तोत्र 119 18 वचन. तुम्ही मला स्वीकाराल तर मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने बदलून टाकीन.
यासाठी की जे तुम्ही देवाचे लेकरू आहात ते तुम्ही देवाच्या पुत्रासारखे म्हणजे ज्याच्याविषयी तुम्ही पवित्र वचनात पाहता त्याच्यासारखे व्हावे. 2 कोरिंथ 3 अध्याय 18 वचन. माझ्या मुला, तुझ्या जीवनात जे कठीण प्रसंग येतात त्या समयीही मी तुला सहाय्य करीन. जेव्हा आम्ही लुसिफरला स्वर्गातून काढून टाकले तेव्हापासून तो आम्हाविरुद्ध सर्व निर्मितीविरुद्ध अत्यंत द्रुत गतीने कार्य करीत आहे. जे लोक येशूच्या रक्ताने मुक्त केले आहेत तेच त्याचे लक्ष आहेत. त्याचे अंधकाराचे साम्राज्य आमच्या प्रकाशाच्या साम्राज्याशी सतत टक्कर घेत आहे. झगडा कठीण असला तरी अंतिम विजय आमचाच आहे. या झगड्यामध्ये तुमच्या आतून व बाहेरून असा दोन्हीकडून समावेश आहे. हा झगडा आंतरिक असो किंवा बाह्य स्वरूपाचा असो, यामध्ये तुम्हाला सहाय्य करण्याची मी खात्री देतो. दिबाप करो, हे वचन तुम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. स्वर्गीच्या जीवन महान प्रभू परमेश्वरा, प्रभू तुझा अद्भुत आवाज ओळखण्यासाठी तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. तुझी कृपा, तुझी दया तू आम्हा प्रत्येकाला दे. तुझं वचन आम्ही समजावून घ्यावं, त्या वचनावरती मनन चिंतन करावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुला सादर केली म्हणून ऐक पित्या. आमेन.